स्फोटाचा तब्बल 2 ते 3 किलोमीटरवरती असलेल्या इमारतींमध्ये देखील आवाज आला। तिथल्या काचा फुटल्या, नुकसान झालं। डोंबिवलीमधल्या सोनवणे परिवाराच्या घराचा तर चक्क दरवाजाच्या स्फोटामुळे तुटून पडला। घरात झोपलेल्या सोनवणेंच्या अंगावर हा दरवाजा उडवला, त्यात त्यांना इजा झाली। मात्र या निमित्तानं नागरिकांनी डोंबिवलीतल्या केमिकल कंपन्या इतरत्र हलवा अशी मागणी केली। तुम्ही बघू शकता दरवाजा कशा प्रकारे उडालेला आहे। बंद दरवाजा आहे हा, आणि हा बंद दरवाजा पूर्ण बाहेर पडलेला आहे। म्हणजे किती तीव्रता असेल ह्या ब्लास्टची हे आपण जाणू शकतो। पूर्ण घरात नुकसान झालेलं आहे, काचा सर्वीकडे पडलेले दिसत आहेत। पूर्ण घर उद्ध्वस्त झालं आहे ह्या पूर्ण ब्लास्टमुळे। एकंदरीतच ह्या ब्लास्ट कंपनीची चुकी आहे की कोणाची चुकी आहे, परंतु फटका मात्र ह्यातल्या नागरिकांना बसलेला आहे। आपल्याबरोबर त्या सोनवणे परिवारातले काही परिवारवाले काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। ताई, काय कसं झालंय सर्व प्रकार, या प्रकारे कसं बघता? मी इथे झोपले होते माझे, आणि ते असे बाहेर निघायला लागले, दरवाजा त्यांच्या अंगावर पडला। डोक्याला पण लागलं असं, त्यांना पायाला पण खूप लागलेलं आहे, आणि भरपूर आतमध्ये किचन मध्ये पण भरपूर नुकसान झालेलं आहे। या कंपन्यांमुळे असं होतंय ना हे सर्व, तर कंपन्यांचे केमिकल वगैरे हे थोडं थोडं कमी केलं पाहिजे ना। ब्लास्ट झाल्यामुळे दरवाजा तुटला, आम्हाला लागलेले पायाला पण माझ्या लागलेलं आहे। इथे दरवाजा पडल्यामुळे मुकामार लागलेला आहे पायाला, आणि हे बंद झालं पाहिजे केमिकलच्या कंपन्या वगैरे। इथं संपूर्ण हल्लं बिल्डिंग पडते असं वाटलं आम्हाला। आमची खूप त्रास झाला, म्हणजे खूप हे झालंय। कंपनी लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे। लहान लहान मुलं खेळत होती बाहेर आमची, आणि काचा भरपूर तुटल्या, सर्व यांच्या सर्व नुकसान झालं, खूप भरपूर नुकसान झालंय। झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।